हिप्नोथेरपीबद्दल बरेचसे लोक प्रश्न विचारत असतात, सो त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो हिप्नोथेरपी एक्झॅक्टली काय आहे? हिप्नो या शब्दाचा अर्थ आहे टू स्लीप, झोपणे. हिप्नो म्हणजे स्लीप, आणि स्लीपमध्ये असताना त्या व्यक्तीला जी थेरपी दिली जाते, म्हणजे त्याचं माइंड प्रोग्रॅमिंग केलं जातं, त्याच्या मनामध्ये काही थॉट्स टाकले जातात, बिहेवियर पॅटर्न्स त्याचे जे आहेत, किंवा त्याच्या मनामध्ये जे थॉट पॅटर्न्स त्याच्या एक्सपिरियन्सेसमधनं, त्याच्या अनुभवामधनं ते जे काही डेव्हलप झालेत हे पूर्णपणे इरेज करून नवीन थॉट पॅटर्न्स टाकले जातात. अशा प्रकारे हिप्नोथेरपी काम करते. सो अजूनही तुम्हाला मी थोडंसं टेक्नॉलॉजिकल लँग्वेजमध्ये बोललेली आहे. सो आता मी एक उदाहरण देते तुम्हाला हिप्नोथेरपीसारखंच, की हिप्नो म्हणजे टू स्लीप, म्हणजे तुम्ही घरीसुद्धा झोपतात आणि झोपल्यावरती तुम्हाला स्वप्न पडतात. सो स्वप्नाची जी ही स्टेट आहे, अल्फा स्टेट ऑफ ब्रेन वेव्ह आहे किंवा थीटा स्टेट ऑफ ब्रेन वेव्ह आहे, या स्टेटमध्ये असताना तुम्हाला जी स्वप्न पडत असतात, ह्या स्वप्नातून तुमच्या माइंडचं हिलिंग होत असतं आणि त्यातून तुमचा थॉट पॅटर्न बनत असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा एक शत्रू आहे फॅमिलीमधला, किंवा तुमच्या बिझनेसमध्ये एक शत्रू आहे जो वारंवार तुमचा अपमान करतो, सगळ्यांसमोर तुम्हाला टोचून बोलतो, असा व्यक्ती एक आहे तुमच्या आयुष्यात. आणि असा व्यक्ती जेव्हा तुमच्या स्वप्नात येतो आणि त्या स्वप्नामध्ये तुम्ही त्याचा खून करता, किंवा त्याला थोबाडीत मारता, किंवा सगळ्यांसमोर त्याचा अपमान करता. आता हे स्वप्न झाल्यावर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला कसं फील होतं? फ्रेश फील होतं, हॅपी फील होतं, हसू येतं स्वतःशीच. आणि नेक्स्ट टाईम हा व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा त्याच्याकडे बघून आपल्याला हसू येतं. आपल्या मनातला राग रिझॉल्व्ह झाला, आपल्या मनात जो राग होता त्या व्यक्तीसाठी तो रिझॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्या सबकॉन्शियस माइंडने आपल्याला ते स्वप्न दाखवून आपल्याला हील केलेलं आहे आणि आपल्या मनाला बरं केलेलं आहे. आपला राग रिझॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये जी काही एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन, आणि आपली रिॲक्शन जर निघालेली नाही आहे त्या ठिकाणी, म्हणजे तो व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत आला आणि तुम्ही त्याला काही उत्तरच दिलेलं नाही आहे, प्रत्युत्तर दिलेलं नाही, त्याचा अपमान केला नाही, तेव्हा तुम्ही जर स्वप्नात असं बघतात की तुम्ही त्याचा अपमान केला, तर तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा त्याला भेटाल तेव्हा तुम्हाला आनंद होईल आणि त्याला बघून तुम्हाला हसू येईल की या व्यक्तीला आपण थोबाडीत मारली स्वप्नात, किंवा आपण या व्यक्तीचा अपमान केलेला आहे सगळ्यांसमोर. सो तुमचा जो रिव्हेंज घेण्याची जी इच्छा होती, किंवा तुमच्या मनात जी रिॲक्शन द्यायची बाकी होती, ती तुम्ही स्वप्नात दिलेली आहे. पण त्यामुळे तुमची जी एनर्जी ड्रेन होत होती, जी राग द्वेष जो काय होता तो निघून गेलेला आहे. सो अशा प्रकारेच हिप्नोथेरपी वर्क करते. जिथे तुम्हाला कोणत्या व्यक्तीने ब्लॉक केलेला आहे, अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही स्वप्नात बघतात आणि त्याच्याशी पूर्ण दिल की भडास काढतात आणि पूर्ण काही सांगून मोकळे होतात, तुम्हाला जे काही बोलायचं आहे हे तुम्ही हिप्नोथेरपीमध्ये, मी जेव्हा तुम्हाला सांगत असते की तो व्यक्ती तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि त्याच्याशी तुम्ही बोलत आहात, तुम्ही मनमोकळं बोला. आणि हे सगळं व्हिज्युअलाइज करत असताना तुम्हाला बरं वाटायला सुरुवात होते. फिजिकल लेवलला सुद्धा जे काही आपल्या म्हणजे बॉडीमध्ये पेन आहे, जे काही यातना आहेत, दुःख आहेत आपल्याला, इमोशनल लेवलला, फिजिकल लेवलला, हे सगळे हिप्नोथेरपीच्या द्वारे आपल्याला बरे करता येतात. हिप्नोथेरपीला मराठीमध्ये संमोहन शास्त्र म्हटलं जातं, संमोहन थेरपी म्हटलं जाऊ शकतं, संमोहन चिकित्सा म्हटलं जातं. सो हिप्नोटिझम आणि हिप्नोथेरपी हे सेम आहेत का का वेगळे आहेत, असं बऱ्याच लोकांनी मला विचारलं. सो हिप्नोटिझम थोडंफार हिप्नोथेरपीपेक्षा वेगळं आहे, कारण हिप्नोटिझममध्ये तुमच्या मनाचा पूर्ण कंट्रोल हिप्नोटिस्टने घेतलेला असतो. पण हिप्नोथेरपीमध्ये पार्शली तुम्ही अवेक असतात, तुम्ही जागे असतात, जास्त तुम्ही जागृत असतात. म्हणजे पूर्ण सेशनमध्ये मी तिथे काय बोलतीये आणि तुम्ही काय व्हिज्युअलाइज करताय हे पूर्णपणे तुम्हाला 100% लक्षात राहतं. खूपच क्वचित केसेसमध्ये असं होतं की तुम्हाला खूप गाढ झोप लागली, तुम्हाला लक्षात नाही राहिलं की पूर्ण सेशनमध्ये एक्झॅक्टली काय झालं. पण तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतात हे सेशन करून झाल्यावर. कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी याचा उपयोग होतो, व्यसन मुक्तीसाठी याचा उपयोग होतो, आणि ब्रेकअप वगैरे झालेलं आहे, मूव ऑन करायचं आहे, किंवा खूपच जास्त त्रास देतात आहेत लोक, आपली सेल्फ इमेज लो झालेली आहे, सगळे लोक आपल्याला खूप त्रास देत आहे, टॉर्चर करत आहे, लोक काय म्हणतात याच्याने आपल्याला फरक पडत आहे, या केसेसमध्ये आपली सेल्फ इमेज चांगली करण्यासाठी, आपल्या मनात आपली असलेली किंमत वाढवण्यासाठी हिप्नोथेरपीचा खूप चांगला उपयोग होतो. तर मी ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे हिप्नोथेरपीशी रिलेटेड. हिप्नोथेरपीद्वारे वजनसुद्धा कमी करता येतं किंवा वाढवता येतं. बॉडी पार्ट्स आपल्याला जसे डेव्हलप करायचे तशा प्रकारे आपण ते डेव्हलप करू शकतो. असे सुद्धा काही माइंड प्रोग्रॅमिंग करता येऊ शकतं. आपल्या सवयी बदलता येतात.
सो आय होप मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं हिप्नोथेरपीबद्दल दिलेली आहेत. तरीसुद्धा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला माझ्याकडनं जर सेशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स मिळतील माझे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा. धन्यवाद.